मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्तानं नागपुरात 100पेक्षा जास्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यातला सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे नृसिंह लक्ष्मी महायज्ञाचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांचं कुलदैवत असलेल्या इंदापूरच्या या देवांचं या ठिकाणी महायज्ञ आयोजन केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महायज्ञामध्ये 56 जोडपी मुख्यमंत्री आज 56 वर्षाचे होत आहेत आणि त्यामुळे 56 विविध समाजातले जोडपी जी आहे ती या ठिकाणी पूजेत बसणार आहेत। त्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड हे सुद्धा या ठिकाणी पूजेत बसणार आहे। आशिष पाठक जे आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते। आशिष भाऊ, कशी तयारी सुरू आहे? भव्य दिव्य आयोजन आहे, मंदिर साकारण्यात आलेलं हुबेहूब। आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आज 56व्या वर्षात पदार्पण करत आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहीत आहे की सर्व जातींचा तगडा पगडा आहे आणि आम्ही माननीय संदीपजी जोशी यांची संकल्पना होती की सर्व जातीय लोक, सर्व धर्मातली लोक आणि सर्व समाजातील घटक मिळून 56 जोडपे आपण त्यांच्या वयाच्या 56 वर्षाच्या हिशोबाने आपण 56 जोडप्याच्या असते त्यांचं जे माननीय देवेंद्र फडणवीस यांचं कुलदेवता आहे लक्ष्मी नृसिंह यांचं आपण महायज्ञ करावं आणि या महायज्ञाला समाजातील सगळ्या जातीतील 56 जोडपे आपण इथे बसावे। त्याचाच एक भाग म्हणून राम मंदिर आपण इथे लक्ष्मी नृसिंहाची मूर्ती साकारलेली आहे आणि तुम्ही पाहिलं असेल हे आयोजन आम्ही करतो आहे। या माध्यमातून एकच संदेश आम्हाला द्यायचा की सर्व समाजातील लोक एकाच ठिकाणी येऊन आपण महायज्ञ करतो आहे आणि हे माननीय देवेंद्रजीच्या आरोग्याकरता आपण करतो आहे। माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या दीर्घायुष्यासाठी हे महायज्ञ या ठिकाणी केलं जात आहे आणि त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। लक्ष्मी नृसिंहाची मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। हुबेहूब मंदिर साकारण्यात आलेलं आहे। महापुरुषांचे फोटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। देवादेवतांचे फोटो या ठिकाणी पाहायला मिळतात ना। भव्य दिव्य असं आयोजन आहे। मुख्यमंत्रीचं जन्मस्थान नागपूर आहे त्यामुळे नागपुरात 100पेक्षा जास्त सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।